राज्यातल्या 16 जिल्ह्यात व्यापारी बँकेच्या सहकार्यानं सुलभ पीक कर्ज अभियान अधिक प्रभावीपणे राबवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक संपन्न. आणि कांदा निर्यात प्रोत्साहन. नमस्कार, कृषी वार्ता बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. राज्यातल्या 16 जिल्ह्यात व्यापारी बँकेच्या सहकार्यानं सुलभ पीक कर्ज अभियान अधिक प्रभावीपणे राबवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सहकार आणि पणन विभागाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री होते. 6 जूनला सुरू झालेलं हे अभियान 31 जुलैपर्यंत सुरू राहील. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा, नागपूर आणि वर्ध्यात हे अभियान सुरू आहे. शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नव्यानं स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक नुकतीच नाशिकमध्ये झाली. दुसरा टप्पा 10 तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय बैठकीत झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, बाबा आढाव यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवराव मोरे होते. 12 जूनपर्यंत सातबारा कोरा करायला सरकारला मुदत आहे. त्यानंतर 13 जूनला महाराष्ट्र बंदचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसंच हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. केंद्र सरकारनं आयात निर्यातीची पद्धत बदलायला हवी, धोरणात शेतकऱ्यांचा विचार करायला हवा, असं आमदार बच्चू कडू यांनी यावेळी सांगितलं. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होत आहे. हा कांदा टिकाऊ आणि निर्यातक्षम असल्यानं इथल्या निर्यातदारांना कांदा निर्यातीसाठी वाव आहे. या संदर्भात राज्याचे कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्रव्यवहार करून कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. केंद्र शासनानं सुरू केलेल्या या योजनेला आता 30 जून 2017 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशभरातल्या आंबा उत्पादकांकडून उत्पादित होणाऱ्या विविध प्रकारच्या आंब्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या काही विभागांकडून नुकतंच नवी मुंबई इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशभरातले आंबा उत्पादक तसेच परदेशातले आंबा खरेदीदार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. देशातल्या महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक यासारख्या प्रमुख आंबा उत्पादक राज्यातील शेतकरीही या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित होते. चीन, इराण, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आदी देशातील खरेदीदारांनी यावेळी आंबा खरेदीत रस दाखवला. तर आंबा उत्पादक आणि खरेदीदार यांना होणाऱ्या संभाव्य नुकसान भरपाईसाठी विमा कंपन्याही आपली तयारी दाखवली असून त्यांचे विविध प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचं यश लक्षात घेऊन पुढील वर्षापासून भारतातल्या वेगवेगळ्या शहरात असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सोलापूरमध्ये करमाळ्याजवळ वीट या गावात आत्महत्या केलेल्या धनाजी जाधव या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. तसंच जाधव अल्पभूधारक असल्यानं त्यांचं कर्ज माफ केलं जाऊन त्यांच्या कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. जाधव यांच्या कुटुंबाशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर जाधव यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ताब्यात घेतला. त्यानंतर जाधव यांच्या पार्थिव देहावर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातल्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे. शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी आवश्यक असलेली रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका टाकण्यास सुरुवात केली आहे. काही भागात रोपवाटिकेसाठी आवश्यक असलेली गादी वाफे तयार करण्यासाठी कामं सुरू आहेत, तर काही ठिकाणी रोपवाटिकांमध्ये बियाणं टाकण्याचं काम सुरू आहे. यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाणांची निवड, बीज प्रक्रिया, गादी वाफे तयार करणं, यांत्रिकीकरणाद्वारे भाताची लागवड करणं यासारख्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. बाजरी 2000 1400, गहू 2400 1500, सोयाबीन 3050 2790,
भेंडी 2500, 1500, दुधी 700, 500, कोबी 600, 400, चिकू 2000, 1000, कलिंगड 800, 600, आंबा 3500 आणि 2500. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तसेच उर्वरित राज्यात काही ठिकाणी पाऊस पडला. मान्सून तळ कोकणात दाखल झालेला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून कोकणच्या आणखी काही भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यास स्थिती अनुकूल आहे. पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे. कोकणात पुढील 5ही दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात पुढील 1 दिवस काही ठिकाणी, त्यानंतर 2 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर बहुतांश ठिकाणी. मराठवाड्यात पुढील 1 दिवस काही ठिकाणी, त्यानंतर 1 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर बहुतांश ठिकाणी. तर विदर्भात पुढील 3 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना इशारा देण्यात येत आहे की कोकणात पुढील 5 दिवस तसेच मध्य महाराष्ट्रात दिनांक 11 ते 13 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाड्यात दिनांक 12 व 13 जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी कोकणात भात बी पेरणी करताना 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये साधारण 2 सेंटीमीटर खोलीवर पेरावे आणि ते झाकून घ्यावे. जाड दाण्याच्या जातीकरता हेक्टरी 50 किलो आणि बारीक दाण्याच्या जातीकरता 40 किलो तर संकरित जातीकरता 20 किलो बियाणे वापरावे. नागली आणि वरी पिकांची पेरणी देखील भाताप्रमाणे करावी व बियाणे विरळ पेरावे, त्यामुळे रोपे जोमदार होतील. मध्य महाराष्ट्रात ऊस पिकावरील हुमणीच्या नियंत्रणासाठी 25% क्लोरपायरिफॉस 10 लिटर पाण्यात मिसळून जमीन वापशावर असताना सरीतून द्यावे. तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर लिंब, बाभूळ व बोर या झाडांवरील भुंगेरे प्रकाशकंदील व रॉकेलचा वापर करून सामुदायिकरित्या रात्रीच्या वेळी गोळा करून नष्ट करावे. मराठवाडा विभागात मूग व उडीद लागवडीसाठी 1 नांगरणी व कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. विदर्भात खरीप हंगामाकरता शेतात उताराला आडवी किंवा समतल रेषेला समांतर मशागत करावी. शेतातील बांध बंदिस्ती, मृद व जलसंधारणाची कामे करावी. शेतातील बांध्यावरील धसकटे, झुडपे, गवत कापून टाकावे व पूर्व मशागतीनंतर हेक्टरी 25 ते 30 गाड्या म्हणजेच 10 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालावे. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 33-24, पुणे 31-24, नागपूर 41-27, औरंगाबाद 32-22, सोलापूर 34-22 आणि नाशिक 31 आणि 23. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार. नेहमीप्रमाणेच कृषी दर्शनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपल्याजवळ जे जे काही आहे त्याचं मूल्यांकन जर व्यवस्थितपणे केलं गेलं तर एकंदरीतच शासनाचं जे नवीन धोरण आहे त्या अनुषंगाने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे काय सांगतायत ह्या बाई? तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे शेत जमिनीचं मूल्यांकन. आणि म्हणूनच आजच्या या म्हटलं तर अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर बोलण्यासाठी आज आम्ही जे पाहुणे इथे आमंत्रित केलेले आहेत त्यांची मी आधी ओळख करून देते. ते आहेत रामलिंग गुजरे. नमस्कार सर. कृषी दर्शनच्या या भागामध्ये तुमचं मी स्वागत करते. गुजरे सर यांनी ॲग्रिकल्चरमधून BSc केलं आणि त्यानंतर FYV म्हणजे फेलो ऑफ इन्स्टिट्यूशन व्हॅल्युअर हे एक या ज्या संस्था आहेत त्याचे त्यांनी सदस्यत्व मिळवलेलं आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही की लँड व्हॅल्युअर म्हणजे नेमकं काय, तर याविषयी काय सांगाल? लँड व्हॅल्युअर म्हणजे जर लँड व्हॅल्युअर व्हायचं असेल तर संपत्ती कर कायदा 1957 म्हणजेच वेल टॅक्स ऍक्ट याच्या अंतर्गत त्या व्यक्तीला रजिस्टर करावं लागतं आणि कुठल्याही एखाद्या प्रोफेशनल ऑर्गनायझेशनचं सदस्य घ्यावं लागतं. जी व्यक्ती त्या संस्थेचं सदस्यत्व घेते आणि या कायद्याखाली नोंदणी करते त्याला आपण लँड व्हॅल्युअर असं म्हणतो. आणि हे लँड व्हॅल्युएशनचं रजिस्ट्रेशन हे आयकर विभागाकडे होत असतं. ही एक वेल्थ टॅक्सच्या ह्याच्याकडे, परंतु आता थोडीशी ती एक त्यांनी त्याच्यामध्ये आता बदल असा झालेला आहे की वेल टॅक्स ऍक्ट आता अबॉलिश झाला. त्याच्या जागी आता इनसॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी बोर्ड ऑफ इंडिया IBBI म्हणून एक केंद्र शासनाने एक नवीन संस्था निर्माण केली. त्यांच्याकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि ही संस्था यासाठीची दरवर्षी परीक्षा घेईल. जी व्यक्ती या परीक्षेमध्ये पास होईल त्यांना व्हॅल्युअर म्हणून यापुढे काम करता येईल. भारतासारख्या देशामध्ये संपूर्ण भारतामध्ये फक्त 54 लँड व्हॅल्युअर्स आहेत आणि सर त्यापैकी एक आहेत. लँड व्हॅल्युअर ही परीक्षा देण्यासाठी कोणती एज्युकेशनल बॅकग्राऊंड असावं लागतं? त्याला कृषी क्षेत्रातला उच्च पदवीधर किंवा कृषी पदवीधर हे शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर या क्षेत्रातला किमान 10 वर्षाचा अनुभव असणं अपेक्षित आहे. कुठल्या तरी व्हॅल्युअर बरोबर काम केल्यानंतर हा अनुभव मिळतो. तर हे असल्यानंतर मग ह्या एक्झामला किंवा परीक्षेला आपल्याला बसता येईल आणि मग लँड व्हॅल्युअर म्हणून काम करता येईल. बरं, परीक्षा दिल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की एक व्यावसायिक काही संस्था आहेत त्यांचं सदस्यत्व मिळणं फार गरजेचं आहे. बरोबर. ते एक प्रमाण मानलं जातं. करेक्ट. तर अशा कोणत्या संस्था आहेत? आता त्याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्स आहे नवी दिल्लीची. त्याच्यानंतर प्रॅक्टिसिंग व्हॅल्युअर्स असोसिएशन आहे मुंबईमध्ये. बरं, परीक्षा दिल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की एक व्यावसायिक काही संस्था आहेत त्यांचं सदस्यत्व मिळणं फार गरजेचं आहे. बरोबर. ते एक प्रमाण मानलं जातं. करेक्ट. तर अशा कोणत्या संस्था आहेत? आता त्याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्स आहे नवी दिल्लीची. त्याच्यानंतर प्रॅक्टिसिंग व्हॅल्युअर्स असोसिएशन आहे मुंबईमध्ये आणि द इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्स अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. काही इंटरनॅशनल संस्थाही आहेत त्याच्यामध्ये. तर या संस्थांचं सदस्य घेणं आवश्यक असतं. परंतु कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की मूल्यांकन करणं गरजेचं आहे? बरोबर. कायद्याप्रमाणे खरं तर 9 वेगवेगळ्या मालमत्तांचं व्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग किंवा रिअल एस्टेट आपण ज्याला म्हणतो, मुख्यतः फ्लॅट असतील, बंगले असतील, हा एक भाग झाला. दुसरं जे आहे शेत जमिनींचं व्हॅल्युएशन असतं, जो आजचा आपला विषय आहे. तिसरं आहे जंगले म्हणा, जंगलांचं व्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यानंतर खाणी जे असतात वेगवेगळ्या, कोळसा खाणी म्हणा किंवा वेगवेगळ्या दगडांच्या खाणी, त्याचं वेगळं पद्धतीने व्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यानंतर दागदागिन्यांचं व्हॅल्युएशन केलं जातं. आपण जेव्हा दागिने बँकेत तारण म्हणून ठेवतो तेव्हा त्या बँक त्याचं व्हॅल्युएशन करून घेते. याचबरोबर कलाकुसरीच्या वस्तू आहे ज्या खूप वर्षापासूनच्या आहेत, जे मौल्यवान म्हणून आपण ओळखल्या जातात, त्याचं व्हॅल्युएशन होतं. यंत्र आणि यंत्रसामुग्री किंवा प्लांट अँड मशिनरी आपण ज्याला म्हणतो त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं. आणि ह्या प्रत्येक असेटचं व्हॅल्युएशन करायचं त्या क्षेत्रातला तज्ज्ञ व्यक्ती किंवा एज्युकेशनल बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीचं व्हॅल्युअर म्हणून निवड केली जाते थोडक्यात. अच्छा,
या जे 9 एकंदरीत प्रकार सांगितले त्यात प्रामुख्याने 4 प्रकारांचं 4 प्रकाराचं त्याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग आहे, ॲग्रिकल्चर लँड आहे, त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी आहे आणि जेम्स अँड ज्वेलरी किंवा आपण दागिने म्हणतो त्याचे व्हॅल्युअर्स मुख्यतः जास्त प्रमाणात असतात. अच्छा, जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या मालमत्तांचं व्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन करणं हे गरजेचं आहे आणि ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत हे आता तुमच्याकडनं समजलंच. आजच्या आपल्या विषयानुसार शेत जमिनीचं मूल्यांकन करणं म्हणजे नेमकं काय करणं? शेत जमिनीचं मूल्यांकन म्हणजे ज्या जमिनीचं व्हॅल्युएशन करायचं आहे त्या जमिनीचं प्रत्यक्ष भेट देऊन अच्छा, जी आपल्याला माहिती मिळते आणि त्या भागातले झालेले खरेदी विक्रीचे व्यवहार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण एखादी त्या जमिनीची किंमत निश्चित करतो की ज्या किमतीला ती जमीन खुल्या बाजारामध्ये विकली जाईल. अच्छा, ते म्हणजे त्या जमिनीचं मूल्य किंवा व्हॅल्युएशन. हां, परंतु त्याचा फायदा आणि मुख्य उद्देश कोणता असतो? अच्छा, व्हॅल्युएशन का करायचं याच्यामध्ये व्हॅल्युएशन करण्यासाठी कारण असावं लागतं. हो, परंतु त्याचा फायदा आणि मुख्य उद्देश कोणता असतो? अच्छा, व्हॅल्युएशन का करायचं याच्यामध्ये व्हॅल्युएशन करण्यासाठी कारण असावं लागतं. हो, याच्यामध्ये आता हे शेतकरी जेव्हा आपण बँकेमध्ये जातो शेतीच्या विकासासाठी किंवा कुठल्या डेव्हलपमेंटसाठी कर्ज घेण्यासाठी किंवा त्याला एखादा जोडधंदा करायचा आहे शेतकऱ्याला, उदाहरणार्थ डेअरी आहे, पोल्ट्री आहे किंवा शेळी पालन आहे, हे कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर शेतकरी जेव्हा बँकेकडे जातो त्यावेळेला बँक विचारते की तुमच्याकडे तारण काय आहे. बरोबर. तर जेव्हा आपण बँकेकडे तारण देतो जमीन तर ते तारण देताना त्या जमिनीचं मूल्यांकन करणं आवश्यक असतं किंवा बँक विचारते की ह्या जमिनीचं तुम्ही मूल्यांकन करून घ्या. अच्छा, बरोबर, की ते महत्वाचा घटक हो, आहे. ते महत्वाचा घटक आहे. निश्चितच. हा, त्याच्यानंतर दुसरं जे आहे की शासन वेगवेगळ्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याकडून जमीन संपादन करतं. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ आता समृद्धी रोड आहे किंवा कुठल्या MIDC साठी जमिनीचं ॲक्विशन होतं. हे जमीन ॲक्विशन होताना सरकार त्या जमिनीच्या संपादन केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात काही रक्कम देतं, ठराविक रक्कम देतं. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला ती शेतकऱ्यांना मान्य असत नाही किंवा समाधानकारक असत नाही. बरोबर. तर त्यावेळेला जर समजा सरकारच्या विरोधात जास्त मोबदला मिळावा म्हणून दावा दाखल करायचा असेल कोर्टामध्ये तर त्यावेळेला ह्याचं व्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. अशी कोणती परिमाणं ठरवता की हे मूल्यांकन अशा पद्धतीचं योग्य आहे? जमिनीची मालकी आहे हां, ती मालकी कशा पद्धतीची आहे की समजा भोगवटा वर्ग 1 ची जमीन आहे, भोगवटा वर्ग 2 ची आहे किंवा ती समजा नवीन शर्तीमध्ये दिलेली आहे, जुनी शर्त आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार मग ही एकदा जमिनीची मालकी निश्चित झाली की मग आपण त्या ठिकाणी त्या शेताला आपण भेट देतो. अच्छा, त्या ठिकाणी जमीन बागायत आहे, जिरायत आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आपण त्याचं व्हॅल्युएशन निश्चित करतो. निश्चितच. आणि या तुमच्या व्हॅल्युएशनला आज एक जास्त त्याला एक म्हणतो आपण जोड मिळाली बरोबर. ती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान अर्थात आंतरजालाची. हो. तर याविषयी काय सांगाल? बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या शेतकऱ्याची समजा 6-7 ठिकाणी जमीन असते वेगवेगळ्या गटामध्ये आणि बऱ्याच वेळा त्यांना स्वतःचा गट नंबर माहित नसतो की माझी ह्या 6 ठिकाणी जमीन आहे माझी एवढं माहित असतं, पण कुठला गट नंबर कोणत्या ठिकाणी आहे बऱ्याच वेळा सांगता येत नाही. मग त्यावेळेला आम्ही आमच्याकडे आलेला जो 7/12 आहे त्याच्यानंतर तो गावचा नकाशा आहे आणि आम्ही जे आपण गुगल मॅप म्हणतो तर त्या गुगल मॅपचा वापर करतो. मग हे तिन्ही ज्या वेळेला आम्ही एकत्रित तपासून बघतो त्यावेळेला आम्हाला कळतं की कुठल्या गट नंबर कुठं लोकेट आहे. गुगल मॅप नुसार हो, ऍक्युरेट त्या जमिनीची आपल्याला प्रत्यक्ष जागेवर बसून मोजणी करता येते की ही एक्झॅक्ट एवढीच जमीन आहे, तंतोतंत ती जागा आपल्याला निश्चित करता येते. निश्चितच. जेव्हा मी आता शेतकरी आहे समजा, मला माझ्या जमिनीचं मूल्यांकन करायचंय तर त्यासाठी मला अशी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत जी माझ्याजवळ असावी लागतात? जमिनीचं मूल्यांकन करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही त्या गावचा 7/12 पाहतो. अच्छा, त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा 8 पाहतो आणि त्या 7/12वर असलेले फेरफारचे नंबर म्हणजे ज्याला आपण हे आहेत खरेदी विक्री झालेली आहे किंवा अजून काही वारस लागलेला आहे, लीज आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहतो. अच्छा. मूल्यांकन ठरताना मूल्यांकनाचे सुद्धा वेगवेगळे घटक असणं निश्चितच आहे नाही का? बरोबर. हो. तर याविषयी काय सांगाल?
मूल्यांकनाचे घटकामध्ये एकतर आता आपण बघितलं त्या शेतजमिनीची मालकी कशी आहे त्याच्यानुसार ते ठरतं. दुसरी गोष्ट त्या जमिनीचं लोकेशन कुठं आहे, गावामध्ये म्हणा किंवा कुठे हायवेच्या कडेला आहे, नदीच्या कडेला आहे, गावठाणाच्या शेजारी आहे, गावठाणापासून खूप आतमध्ये आहे, ह्या गोष्टी त्याला बऱ्याचशा मॅटर करतात. अच्छा. आणखी सगळ्यात महत्वाची त्या जमिनीचे भौतिक गुणधर्म कसे आहेत. म्हणजे ती जमीन हलकी आहे किंवा भारी आहे, मध्यम स्वरूपाची आहे, खोल आहे किंवा गाळाची आहे, मुरमाड आहे, ह्या गोष्टी त्याच्यावरती परिणाम करतात. आणखी महत्वाचा मुद्दा ती जमीन बागायत आहे किंवा जिरायत आहे. बागायत असेल तर त्या जमिनीसाठी पाण्याचा सोर्स काय आहे. म्हणजे कॅनल बागायत आहे, विहीर बागायत आहे, शेततळ आहे, त्या जमिनीवरती मायक्रो इरिगेशन बसवलेलं आहे, उदाहरणार्थ ड्रीप म्हणा किंवा स्प्रिंकलर बसवलेला आहे, तर तोही खर्च त्याच्यामध्ये इन्क्लूड होतो. अच्छा. त्याच्यामुळे जमिनीचे व्हॅल्युएशन वाढतं. एक शेतकऱ्यासाठी हे जमिनीचं मूल्यांकन करणं किती महत्वाचं आहे. शेतकऱ्यांचं मूल्यांकन करताना खूप, मी जसं सांगितलं तुम्हाला, एकतर बँकेमध्ये गेल्यानंतर, दुसरं कोर्ट केसेसमध्ये गेल्यानंतर, तिसरं जे आहे ते शेतकऱ्यांच्या मुलांना जेव्हा परदेशी उच्च शिक्षणासाठी जायचं असतं किंवा स्वतः शेतकऱ्याला जेव्हा मुलं परदेशी गेले असतात तेव्हा त्यांना मुलांकडे जायचं असतं, त्यावेळेला जेव्हा वेगवेगळ्या देशांचा आपण व्हिसा घेतो त्या एम्बेसीकडून, त्यावेळेला ते अथॉरिटीज आपल्याकडे व्हॅल्युएशन मागतात जमिनीचं. बरोबर. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपनी असतात, कंपन्यांची जमीन आहे, त्याचं जेव्हा डिवायडेशन होतं किंवा एकत्रीकरण होतं, घटस्फोट म्हणा, घटस्फोटामध्ये झाल्यानंतर त्यांची जी संपत्ती असते त्याची जी वाटणी होते, त्या वाटणीच्या वेळेला जर समान हिस्सा व्हायचा असेल तर त्यावेळेला व्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. हे कोर्ट ऑर्डर देतं की ह्याचं व्हॅल्युएशन करून घ्या म्हणून. अशा वेगवेगळ्या कारणामध्ये व्हॅल्युएशन करणं आवश्यक ठरतं. मूल्यांकनाचे सुद्धा काही प्रकार असतील, तर याविषयी काय सांगाल. मुख्यतः जे सरकारी व्हॅल्युएशन असतं त्याचं, मूल्यांकनाचे सुद्धा काही प्रकार असतील, तर याविषयी काय सांगाल. मुख्यतः जे सरकारी व्हॅल्युएशन असतं त्याचं, म्हणजे प्रत्येक गावासाठी, प्रत्येक तालुक्यामध्ये जी काही 100-125 गाव असतात, तर ती 100-125 गावामध्ये प्रत्येक गाव हे कुठल्या तरी एका गटामध्ये येतात. 7 ते 8 गट असतात आणि त्या गटाचं व्हॅल्युएशन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग ठरवून देत असतात. अच्छा. तर म्हणजे त्यामध्ये जिरायत आहे, बागायत आहे, ह्याप्रमाणे त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं हे होतं, व्हॅल्युएशन निघतं. तर ह्या गोष्टी त्याला आपण सरकारी मूल्य किंवा मार्गदर्शक मूल्य असं म्हणतो. दुसरी जी असते ते फेअर मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू, म्हणजे एखाद्या व्हॅल्युअरने त्या जमिनीचं त्या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून, त्या गावातल्या खरेदी विक्रीचा अभ्यास करून जी रक्कम आपण हे करतो, निश्चित केलेली असतं, तर त्याला फेअर मार्केट व्हॅल्युएशन म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो मार्केट व्हॅल्युएशन, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये कुठलाही दबाव नसताना एकमेकांच्या स्वइच्छेनं जेव्हा व्यवहार होतो, तर ते म्हणजे फेअर मार्केट, जे रकमेला व्यवहार होतो ते म्हणजे फेअर मार्केट व्हॅल्युएशन. आणि आणखी चौथीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रेस सेल, आपण ज्याला म्हणतो. डिस्ट्रेस सेल हे फेअर मार्केट व्हॅल्यूचे साधारण 15 ते 20% कमी रकमेला जे हे मूल्यांकन होतं त्याला डिस्ट्रेस सेल व्हॅल्युएशन असं म्हणतात. अच्छा. आता तुम्ही जेव्हा एक मूल्यांकक म्हणून ठिकठिकाणी जात असता, तेव्हा असे काही अनुभव तुमच्या गाठीशी आलेले असतीलच की ज्यावरून आमच्या इतर शेतकरी बांधवांना कळेल की शेतजमिनीचं मूल्यांकन करणं का महत्वाचं आहे ते. हो, मी मूल्यांकनाच्या निमित्त जवळपास सगळं महाराष्ट्रभर फिरत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. मूल्यांकनाला गेल्यानंतर आम्ही जसं सांगितलं त्या संबंधीची कागदपत्र पाहतो, प्रत्यक्ष जाऊन शेतामध्ये पाहतो, त्या भागात कुठली पिकं येतात याचा अभ्यास करतो. अच्छा. आणि हा सगळा अभ्यास करून त्या गावातले जे काही खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत हे आम्हाला सगळे व्यवस्थित तपासावे लागतात. ते रेकॉर्ड सगळे तपासावे लागतात. आणि मग हे रेकॉर्ड एकदा तपासले की मग त्यातले आपण जी जमीन पाहिली त्या जमिनीशी साधर्म्य असलेल्या जमिनीचे कुठले खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत, हे व्यवहारचं वेगळं आपण माहिती गोळा करतो, ते संकलित करतो आणि मग त्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर मग ते आपण जमिनीची किंमत निश्चित करतो. तर जाता जाता अशा या मूल्यांकनाचं महत्व अधिक विशद करताना कोणता सल्ला द्याल.
निश्चितच शेतकऱ्यांनी बँकेशी कायम लायझनिंग ठेवलं पाहिजे, तरच त्यांना पुढचं क्रेडिट मिळू शकेल आणि आपल्या शेतीच्या मूल्यांकन जे आहे किंवा व्हॅल्युएशन जे आहे त्याच्या प्रोपोर्शनमध्ये कर्ज घेतलं पाहिजे आणि ते वेळेत भरलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला खासगी सावकारीकडे जायची गरज लागणार बरोबर नाही आहे. आणि तुमची पिळवणूक होणार नाही. केव्हाही जाता आता सरांनी अतिशय महत्वाचं अशा एक वाक्य टाकलेलं आहे की वेळोवेळी तुम्हाला जे अर्थसहाय्य लागतं शेतीसाठी पूरक असं ते निश्चितच बँकांकडनं तुम्हाला योग्य तऱ्हेने मिळालंच जाईल, पण त्यासाठी आवश्यक आहे ते तुमच्या शेतजमिनीचं मूल्यांकन वेळीच ते करून घ्या. केलं नसेल तर आत्ताच तयारीला लागा आणि ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं की पुढचे सावकारी पाश टाळण्याच्या दृष्टीने ते भविष्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी अधिक फायदेशीर आहे. इथे आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, थोड्या वेळात का होईना त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.